नमस्कार, प्रियांकाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप जास्त गुणकारी असणारा तसेच चवीला आणि कलरलाही अप्रतिम असणारा असा बीटरूट ज्यूस बघणार आहोत। बीटरूटचे फायदे तर व्हिडिओमध्ये मी सांगितलेलेच आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर ही रेसिपी तुम्ही मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांमध्ये देखील शेअर करा। तर ज्यूस बनवण्यासाठी इथे मी पाव किलो बीटरूट स्वच्छ धुवून घेतलेला आहे। याला माती वगैरे लागलेली असते, ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्याचबरोबर अर्धा इंच आलं कट करून घेतलेला आहे। एक मोठा चमचा भरून लिंबाचा रस घेतलेला आहे। एक छोटा चमचा भरून सैंधव मीठ घेतलेला आहे। इथे साधं मीठ वापरलं तरीही चालेल। एक मोठा चमचा मध घेतलेला आहे। तर इथे मधाऐवजी तुम्ही साखर किंवा गूळ वापरू शकता किंवा दोन्ही मिक्स करून देखील वापरू शकता। तर सुरुवातीला बीटरूट आपण स्वच्छ करून घेऊ, म्हणजेच बीटचा पाठीमागचा आणि पुढचा भाग सुरीने कट करून घेऊ। त्याचबरोबर साल काढणीने याचे साल काढून घेऊ। तर बीटरूट हे खूप जास्त गुणकारी आहे। बीटरूटमध्ये व्हिटॅमिन B6 भरपूर प्रमाणात आढळते, त्यामुळे आपले मेटाबॉलिझम चांगले राहते आणि रेड ब्लड सेल्स वाढण्यास मदत होते। बीटरूटमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे पचनशक्ती सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो। त्याचबरोबर हेअर प्रॉब्लेम्समध्ये देखील बीटरूट आपण वापरू शकतो। त्याचबरोबर स्किन हेल्दी राहण्यासाठी देखील बीटरूटचा वापर केला जातो किंवा आपण बीटरूट वापरू शकतो। बीटरूटमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्यामुळे स्ट्रेस लेवल कमी होण्यास मदत होते। त्याचबरोबर बॅड कोलेस्टेरॉल देखील बीटरूट कमी करतं, त्यामुळे आहारात बीटरूटचा वापर अवश्य करावा। तर इथे बीटरूटचे सगळे साल काढून घेतलेले आहेत। त्याचबरोबर बीटरूट असे छोटे छोटे पीसमध्ये मी कट करून घेतलेला आहे। तर बीटरूटचा वापर आपण वजन मेंटेन ठेवण्यासाठी सुद्धा करू शकतो। तर हे सर्व कट केलेले पीस आहेत, हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेले आहेत आणि हे बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ते देखील घालून घेऊ। तर इथे आलं घालून घेतलेलं आहे, एक चमचा लिंबाचा रस, मीठ आणि मध घालून घेतलेला आहे। तर मध इथे चव बॅलन्स करण्यासाठी वापरलेला आहे। तुम्हाला जर गोड नको असल्यास तुम्ही नाही वापरलं तरीही चालेल। तर याच्यामध्ये एक ग्लास भरून पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता ह्या भांड्याला झाकण लावून याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर इथे मी बीटरूटची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। ती एका बाउलमध्ये मी काढून घेते। तर बाउलवर चाळणी ठेवलेली आहे आणि त्या चाळणीमध्ये ही पेस्ट आपल्याला गाळून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने ही पेस्ट व्यवस्थितपणे गाळून घ्यायची आहे। ही पेस्ट अशी गाळणीवर दाबायची, म्हणजे त्यातील जो रस आहे तो बाउलमध्ये उतरला जातो। तर पुन्हा एकदा ही जी उरलेली पेस्ट आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे, कारण याच्यामध्ये अजून भरपूर ज्यूस आहे। आता याच्यामध्ये पुन्हा अर्धा ग्लास मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे। तुम्ही सुरुवातीलाच 1.5 किंवा 2 ग्लास पाणी घालून एकदाच पेस्ट करून घेतली तरीही चालेल। तर आता ही पेस्ट पुन्हा एकदा ह्या गाळणीवर ओतून घेतलेली आहे आणि ही व्यवस्थित अशी दाब देऊन याच्यातील ज्यूस काढून घेतलेला आहे। तर इथे गाळणीवरती तुम्ही कॉटनचा रुमाल टाकून वस्त्रगाळ करून घेतलं तरीही चालेल। तर व्यवस्थित अशा पद्धतीने ही पेस्ट दाब देऊन याच्यातील ज्यूस काढून घ्यायचा आहे।
तर आता ही उरलेली जी पेस्ट आहे ती आपण पराठ्यामध्ये किंवा टिक्की बनवण्यासाठी वापरू शकतो. आता ह्या गाळणीच्या खाली देखील एकदम बारीक अशी पेस्ट आलेली आहे, ती देखील मी ह्या ज्यूसमध्ये वापरलेली आहे. त्यामुळे ज्यूस आपला छान असा दाटसर बनतो. तर आता इथे आपला हा ज्यूस तयार झालेला आहे. इथे तुम्ही बघू शकताय कलर खूप छान आलेला आहे. आता आपण हा ज्यूस ग्लासमध्ये सर्व करूयात. तर याच्यामध्ये तुम्ही थोडासा पुदिना देखील वापरू शकता किंवा चाट मसाला देखील वापरू शकता. तर अशा पद्धतीने आपला हा ज्यूस तयार झालेला आहे. ग्लासला सर्विंगसाठी लिंबाचे काप लावून घेतलेले आहेत. तर टेस्टला देखील आंबट गोड असा छान ज्यूस लागतो. तुम्ही घरी नक्की ट्राय करा. कसा झाला हे कमेंट करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.